सगळ्यांना नमस्कार. आज आपण एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे जीवनातलं नैराश्य. बहुतेक वेळा आपल्याला मानवी वर्तन माहीत नसतो आणि त्यामुळं एखादं वर्तन जर चुकीच्या पद्धतीने जर घडत असेल तर आपल्या मनात प्रचंड भीती निर्माण होते. म्हणून याच्याकरता मानवी वर्तनाची साखळी जर लक्षात घेतली तर आपल्याला बऱ्याच गोष्टीत सुविधा होते. सर्वसाधारणपणे प्रत्येक मनुष्य जे कर्म करत असतो किंवा कुठलीही कृती करत असतो तर ती कशासाठी करत असतो तर निश्चितच ती आनंद प्राप्तीसाठी असते. तुम्ही नोकरी करा, पैसा मिळवा, चांगलं घर बांधा, गार्डन करा, पर्यटनाला जा, या सगळ्या पाठीमागे तुम्हाला एकच उद्देश दिसेल आणि तो म्हणजे मला आनंद मिळाला पाहिजे. तुम्हाला एकही व्यक्ती जगात अशी सापडणार नाही की जी जी कृती करते ती मला दुःखी होण्यासाठी करते. मग असं असताना आपल्या जीवनात कधी अतिउच्च आनंदाची अवस्था येते, कधी स्फूर्तीची अवस्था येते, कधी चैतन्याची अवस्था येते, कधी एक शांत जीवनाची अवस्था येते, कधी आपल्याला एकटेपणाने राहावं वाटतं, कधी आपल्याला एकांतात राहावं वाटतं, तर कधी आपल्याला नैराश्यनी म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक कधी उतावळेपणाच्या भागातून उतावळेपणा पूर्ण न झाल्यामुळे नैराश्याच्या अवस्थेकडे आपण जात असतो. पण जीवनात हे एक चक्र आहे आणि या चक्रातून जाणारी तुम्ही काही पहिलीच व्यक्ती नाही आणि शेवटची तर निश्चितच नाही. अर्जुनासारखा महायुद्धा ते महाभारत वाचला असेल किंवा ऐकला असेल, हा सुद्धा निराशेच्या कर्कटेत सापडला होता. त्याच्या जीवनात 3 भयंकर प्रसंग आले होते. पहिला प्रसंग त्यावेळेस त्याला अस्त्रविद्या शिकण्यासाठी स्वर्गात जायचं होतं आणि स्वर्गात गेल्यानंतर उर्वशी अप्सरा ती त्याच्यावर फिरत आली आणि ती म्हणजे माझ्या संग लग्न कर. त्यावेळेस त्यांनी नाकारलं. तेव्हा त्यांनी त्याला श्राप दिला की तू नपुसक होऊन जाते. दुसरा प्रसंग होता अर्जुनाला जेव्हा युद्धासाठी उभा आहे, इकडं 11 औक्षण्य सैन्य, इकडे 7 औक्षण्य सैन्य, मध्यभागी अर्जुन आणि श्रीकृष्णाचा रथ आणि संपूर्ण एवढं सगळं पाहून युद्ध करायचं हे पाहून अर्जुन गणित जात्र झाला आणि तिथं त्याला नैराश्य आलेलं. तिसरा प्रसंग श्रीकृष्ण स्वधामी निघून गेले आणि त्यांच्या बायकांना घेऊन अर्जुन आपल्या नगराकडे इंद्रप्रस्थकडे चालला. त्यावेळेस त्या बायकांना चोर दरोडेखोरांनी आणि जंगली रानटी लोकांनी पळून नेलं आणि त्यावेळेस त्याला युद्ध करायचं होतं, कारण अर्जुन हा 10,000 वीरांना एका वेळेस रोखू शकत होता. पण असं असतानाही त्यालाही नैराश्य त्यावेळेस ग्रासले गेले होते. म्हणजे नैराश्य ही काही तुम्हाला स्वतःबद्दलची हीन निर्माण भावना करणारी गोष्ट आहे असं नाही, तर ती एक अवस्था आहे. ही जर अवस्था आपण जर स्वतःला समजून घेतली तर मग मात्र निश्चितच आपल्याला त्याच्यावर मात करणं सोपं जातं. आता या अवस्था कशी चेंज होतात माणसाच्या? सगळ्यात पहिली आपली अवस्था असती काही व्यक्तींची, कुछ भी हो जाओ सदा आनंदी, सदा खुशाली, काही प्रसंग येऊ. आणि आपल्याकडचे लहान मुलं बघा, आत्ता पडतील, धडपडतील, उठली की हातायला लागतील. वेडे माणसं बघा, त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही. कमी विचार करणारे लोक बघा, आमच्याकडे रामभाऊ नावाचा कामाला मनुष्य होता. तो पाठ सांगताना पाठ चुकला. अरे रामभाऊ पाठ चुकला का? असं का? चुकला का? बर, मग मालक कसं करायचं? आता इथं कांदा. बर मालक, तुम्ही म्हणाल तसं. तो त्याचं स्वास्थ्य, त्याची अवस्था बिघडू देत नव्हतं. दुसरी अवस्था आहे की आपण कधी आनंदी असतो, परत आपण अशा लोनलीनेस मध्ये किंवा थोड्या संकुचित अवस्थेत जातो, आपण स्वतःला हसून घेतो, ही एक अवस्था असते. आपण थोड्या वेळाने परत आनंदी होतो. आता या ठिकाणी पहिल्या याच्यात थोडा आनंदी अवस्था, दुसऱ्या याच्यात आनंदी दुःखी आनंदी हा सायकल चालू असतो. तोपर्यंत आपल्याला फारसं काही जाणवत नाही. पण नंतर एक अवस्था आहे की त्यात आनंद कमी आणि दुःख जास्त. म्हणून मराठी कवी म्हणतात,
सुख पाहता जवळ पलीकडे दुःख डोंगरा एवढे. मी म्हणतो ही तुमची नैसर्गिक म्हणजे नकारात्मक अवस्था आहे. हा तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. हा पाहण्याचा दृष्टिकोन जर मी बदलू शकलो तर परिस्थिती वेगळी येऊ शकेल. याबाबत आपण पुढे चर्चा करू. नंतरची जास्त अवस्था येते की मला माझ्या अवस्थेवर सोडून द्या, मला एकटंच बरं वाटतं, मी एकटंच राहिलेलं मला चांगलं वाटतं. त्यानंतर की पुढे एक अवस्था आहे की कुठल्या तरी एखाद्या प्रसंगाला आपण धरून अतिशय दुःखी अवस्थेत बसतो, एकटेपणाने राहतो. मग काय, मग एकटेपणाने राहायला लागल्यानंतर मग आपण बघा, आता एखादा मनुष्य जर रविवार असेल तर रविवार अवस्थेत आणि घरी कोणीच नाही, मुलं बाळ सुद्धा स्कूलला गेलेली आहे, मिस्टर सुद्धा कुठेतरी दौऱ्यावर गेलेले, आणि अशा अवस्थेत असताना महिलांना विचारा, निवांत समजा वाटला आराम करावा तर पडून राहते, किंवा तुमच्याही घरात तुम्ही नाही 9-10 वाजेपर्यंत उठत नाही आहे, त्या अवस्थेतच राहून पडून तसंच पडून राहत. पण ही जर अवस्था एखाद्या विचारामुळे आलेली असेल तर तुम्हाला कशाचाही उत्साह वाटत नाही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीत स्फूर्ती वाटत नाही, हीच अवस्था कंटिन्युअसली वाढत जाते. ही एक अवस्था येते. नंतर मग काही वेळा लोक म्हणतात मी तर काम करतोय, कामात तर काही मजा येत नाही. म्हणजे दुकानावर जातोय पण दुकानात मजा येत नाही, नोकरीला जातो नोकरीत मजा येत नाही, क्रिकेट खेळायला जातो. सचिन तेंडुलकर म्हटलं एक दिवस, सकाळी उठलो आणि वर्कआउट करायला लागलो तेव्हा जाणवलं कसं आता थांबायची वेळ आलेली आहे. बघा अवस्था. ह्या अवस्थेत झाल्यानंतर तुमचं शिक्षण तर कुठल्या बाजूला होतो हे फार महत्वाचं आहे. आणि ही जी अवस्था आहे हा तुमचा रेड लाईन आहे, ही क्रॉस करायची, त्याच्या अलीकडे राहायचं, हे फार महत्वाची अवस्था. नंतरची एक अवस्था असते, बस जीवनात काही राम नाही, कामात काही राम नाही, बस जगतोय कशा करता तर मरण येण्यासाठी. आणि याच्या पुढे एक अवस्था जाते, ती आहे का आतताईपणाचा निर्णय घेणे, म्हणजे स्वतःला इजा करून घेणे, जीवनात काही नाही म्हणून आत्महत्या करता विचार करणे, त्या अवस्था आहेत. परंतु आपल्याला जे नैराश्य, सरकारी कर्मचाऱ्यांना जे नैराश्य गाठतं ना, ते एवढं पुढचं एवढं टोकाचं गाठत नाही. कारण सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला आर्थिक सुबत्ता जरी नाही म्हटलं तर आर्थिक पाठबळ बऱ्यापैकी असते, तर सगळ्यांना मान्य आहे. आणि हे आर्थिक पाठबळ असल्यामुळे आपल्या अवस्था एका ठराविक टप्प्यापर्यंत राहतात. परंतु आपलं जे मूळ ध्येय आनंद आहे ते आपण घेऊ शकतो का, तर याचं उत्तर नकारात्मक द्यावं लागेल. नाही, आम्हाला जीवनात आनंद मिळत नाही. आयडियल मशीनची एक व्याख्या आहे. आयडियल मशीन मध्ये काय असतं, त्याच्यात जेवढं तुम्ही इनपुट द्याल ना तेवढंच तो आउटपुट देतो. आता तुम्ही जर 4 कृती केल्या, अंदमान निकोबारला गेला, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करून आला, मुलांबरोबर खेळला, तर अवस्था आता आपली अपेक्षा काय असली, हा आनंद कायम टिकावा. परंतु सकाळी ऑफिसला आले, साहेबांसंग वादावादी झाली, किंवा एखादी फाईल सापडली नाही, किंवा एखाद्या फाईलचं प्रेझेंटेशन वेळेवर झालं नाही, की लगेच आमच्या मनातील चलबिचल सुरू होते. आणि मग फाईलच्या गुंतागुंतीत विचारात जो आनंद कालपर्यंत मिळाला होता तो विसरून जातो. आणि मग हळूहळू कामात शिथिलता येते. तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस आपण आनंदात असतो ना तेव्हा किती कष्ट सांगा तुम्हाला, तुम्ही ते करत असता. पण ज्या वेळेस तुम्ही आनंदात नसता तेव्हा छोटी जरी गोष्ट सांगितली ना तेव्हा ती खूप मोठी वाटते. मग ह्या अवस्थेतून जाताना याची लक्षणं काय होतात? जनरली आपल्याला याची लक्षणं असे दिसतात, आपल्या उदासीनची कारणं काय असतात की आपण स्वतःबद्दल असे विचार करतो, मी माझं माझ्याकरता माझ्यासाठी. बघा तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल विचार करता, आणि स्वतःबद्दल विचार करताना मनुष्य स्वभाव असा आहे की तो आहे पेक्षा नाहीकडे लक्ष देतो. बघा तुमच्या तोंडात 32 दात आहे, एक दात पडला तर तुमची जीभ सारखी तिथं जाणार, आणि तुम्हाला जाणीव करून द्या की इथे एक दात
कमी आहे. म्हणजे आमची विचार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती अशी आहे की ज्या ठिकाणी आमचं मन कमतरता आहे ते शोधायला जात आणि ही कमतरता शोधत राहिल्यामुळे आम्ही त्याच विचारात जातो. दुसरी गोष्ट आहे, कार्यालयात आपल्याकडे पदोन्नतीच्या संधी किंवा एखाद्या चांगल्या कामाच्या संधी आपल्याला मिळत नाही आणि आपण त्याचं सतत चिंतन करतो. एकाच विचारात सतत चिंतन करत राहिलो. साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे मी दही दिलं, अगदी सुंदर अमूलचं दही दिलं आणि हे दही म्हटलं छान चांगलंय. तुमच्या दह्याकडे तुम्ही सारखे एक तास पाहत राहिले, आजही पाहिलं, उद्याही पाहिलं, आता परवा पाहताना काय अवस्था होईल सांगा बरं. आणखीन तेरवा पाहताना, आणखीन 4 दिवसांनी पाहताना पहिल्यांदा दही नॉर्मल आहे, घट्ट आहे, नंतर दही ऍसिडिक झालं, नंतर आणखीन त्याच्यात बॅक्टेरिया आल्या, फर्मेंट झालं आणि फर्मेंट झाल्यानंतर तुम्हाला माहितीये तुम्हाला सांगावं लागत नाही फर्मेंट झालं का, तिथूनच सांगतोय अरे मी फर्मेंट झालेलो आहे बाबा. तसं आपल्या विचारांचं एखादी गोष्ट आपण सतत करायला लागलो म्हणजे काय करतो आपण, अगोदर कचऱ्याच्या डब्यात काहीतरी कालपट टाकतो, नंतर त्याच्यावर पाणी टाकतो, नंतर ते झाकून ठेवतो आणि झाकून ठेवल्यानंतर म्हणजे परत त्या विचारात जायला लागलं म्हणजे गाडी घेऊन ते हलवतो. विचार करा, अशी जर अवस्था असेल तर त्या ठिकाणून तुम्हाला सुगंधाची अपेक्षा आहे का? नाही. त्या ठिकाणी सतत नकारात्मक गोष्टी जनरेट होत राहणार, नकारात्मक विचार तुमच्याकडे येत राहणार. आणि तुम्ही बघा नेहमी आमची म्हणजे कॅसेट ऐकताना पूर्वी कॅसेट अडकायची, आता कम्प्युटर अडकते का नाही माहित नाही, पण सा रे ग म म म म म म वर ते किती वेळ तरी राहत बसत होत. ही कॅसेट जी आहे ना, ही कॅसेट तुमची एखाद्या पर्टिक्युलर तुमच्याशी घडलेल्या नकारात्मक प्रसंगाची सतत आठवण करून देत राहत. मला ही बाई असं का बोलली, मला हा बाबा असं का बोलला, माझ्याच बाबतीत असं का घडलं. घडलं ना, हेच प्रसंग वारंवार आपण आठवतो आणि ते आठवायला लागलं की मग आपण नकारात्मक जातो. दुसरी गोष्ट, आपण आपल्या प्रिय व्यक्ती ह्या आपल्या हक्काच्या आणि माझ्या इच्छेप्रमाणेच वागणार हे गृहीतच धरतो. पत्नी असेल तर पती, पती असेल तर पत्नी आणि एस्पेशली पती जास्त, ही बाजू जास्त. माझ्या बायकोला मी थांब म्हटले असताना ती गेली त्याची भाजी आणायला, माझे मित्र येणार होते, मग लगेच विचार करायला लागणार की आता माझं महत्व पूर्वीसारखं राहिलं नाही. मग नकारात्मक विचार, एक नकारात्मक विचार 4 नकारात्मक विचाराला जन्म देतो. आणि तुम्ही बघा आणखी एखादा प्रसंग यांच्याकडून घडू द्या, त्या बॉम्ब तयारच होता, तुम्ही मग गाडी लावली त्याचा स्फोटही होतो. हा अनुभव या साईडच्या बसलेल्या लोकांना असेल. आणि असं म्हणत नाही, कारण काय ऍक्शन्स अँड रिएक्शन्स आर इक्वली इन मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. त्या बाजूला तितकं सत्य आहे. फक्त एकदम पहिल्यांदा महिलांना म्हणायला नको म्हणून मी या बाजूबद्दल बोललो. महिलांचे चेहरे आनंदित झाले, पुरुषांचे चेहरे थोडे नाराज झाले, पण सत्य असं आहे की जसं आहे तसं आहे सत्य. स्त्री आणि पुरुष हा फक्त भेद आहे, पण विचारात भेद तुम्हाला करता येत नाही. म्हणून जो प्रसंग इकडे आहे तो तिकडे सुद्धा तितका सत्य आहे. आणि दुसरी एक गोष्ट आपण एक करत असतो की आपण नकारात्मक मानसिकता आपण जास्त बाळगत असतो. मला चांगल्यापणाबद्दल शंका येत नाही. म्हणजे जर एखादा सांगितलं ना मला, म्हणजे गोष्ट एखादी चांगली गोष्ट जर मी सांगितली तर मी लगेच विचारतो हे खरं आहे का, त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवत नाही. आपण सांगितलं कोळीकर खूप चांगले काम करतात पण किंवा लीना खूप चांगले, खरं आहे का. पण जर आपण सांगितलं लीना ऑफिसला दांड्या मारते किंवा कोळीकर ऑफिसला दांड्या मारतो तर आपण न सांगता विश्वास ठेवायला तयार होतो. काय दिसतो, कारण नैसर्गिक आहे की जे स्थूल असतं, तमोगुणी असतं, ते त्याला स्थूल भाव असतो आणि स्थूल भावाचं प्रगटीकरण किंवा त्याचं दृश्य स्वरूपात त्या गोष्टी जास्त दिसत असतात. म्हणून आपण नकारात्मक गोष्टीकडे जास्त आकर्षित जातो. दुसरी एक गोष्ट, स्वतःबद्दल हीन भावना. स्वतःबद्दलची हीन भावना बहुतेक वेळा बघा, बऱ्याच वेळा आपल्याला दोष आपण स्वतःवर देत असतो. जास्तीत जास्त दोष आपण स्वतःला देण्याचा प्रयत्न करतो.
मी असा मी तसा, माझ्याकडून चूक झाली. मला एक सांगायचं, तुम्ही जर सतत असं म्हणत गेलं तर प्रकृती तुम्हाला काय देणार आहे? परत प्रकृती तुम्हाला म्हणणार आहे तू हिन, तिकडून लाख पटीने येणार हिन 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 हिन. मी दिन तिकडून येणार दिन 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 दिन. सुरक्षित तिकडून येणार असुरक्षित असुरक्षित असुरक्षित. म्हणजे तुम्ही प्रकृतीत टाकता ते 1000 पटीने तुमच्याकडे परत येत असतं. स्वामी विवेकानंदांनी हे सांगितलेलं आहे की जशी भावना तुम्ही कराल किंवा जसा विचार कराल तसे तुम्ही व्हाल. तुम्ही जर स्वतःला हीन हीन समजाल तर नक्कीच तुम्ही हीन हीन आणि नैराश्याने ग्रस्त होणार. पुढची गोष्ट आहे की नैराश्याकडे जायची प्रक्रिया घडते कशी? प्रक्रिया असते की एखाद्या गोष्टीविषयी आम्हाला काहीतरी आकर्षण वाटत असतं, एक पर्टिक्युलर गोष्ट, मग आपलं त्या गोष्टीबद्दल चिंतन सुरू होतं. मग ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. मग आपण त्याच्यावरती विचार करायला लागतो. मग ह्या विचाराच्या मध्ये जर कोणी अडथळा आणला किंवा ती इच्छा पूर्ण नाही झालं तर आपल्याला काय होतं? राग येतो. राग आल्यानंतर तुमचं चित्त किंवा विवेक कार्यावर राहतो का? सांगा, तुम्हाला राग आल्यावर तुम्ही सम्यक राहता का? राग आल्यावर तुम्ही कधीही सम्यक राहू शकत नाही. कारण राग ही एक एनर्जी आणि ही एनर्जीचा फ्लो एवढा मोठा आहे की इतर सगळ्या ज्या बाकीच्या एनर्जी ज्याचं प्रगतीकरण कमी होत असतं. तुम्ही बघा, रागाचा आविष्कार, प्रेमाचा आविष्कार तुम्हाला लवकर दिसणार नाही, पण रागाचा आविष्कार क्षणार्धात दिसून येईल. कोण रागावलाय, या रूम मध्ये कोण रागावलं हे सांगायला कुणालाही कॅमेऱ्याची, कोणालाही निरोपाची किंवा कोणालाही दुसऱ्या पद्धतीने समजून सांगायची गरज नाही. क्षणार्धात लोक ओळखतील कोण रागावलं. हा विवेक नष्ट झाल्यानंतर आपली स्मृती पण नष्ट होती आणि स्मृती नष्ट झाली की तुमची जी मूळ अवस्था आहे, जी चैतन्यमय आनंदमय अवस्था आहे, ती तुम्हाला स्वतःला सोडून द्यावी लागते. आणि ही अवस्था आपण सोडून दिली किंवा आपण पुन्हा आलो कुठं? मूळ पदावर, की मला ही गोष्ट मिळाली नाही, त्यामुळं मग आम्ही या गोष्टीचं सतत चिंतन करतो. पण मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट एखाद्याला खूप जास्त हवी असते ना, जो मनुष्य नैराश्यात जातो ना, त्याचं स्वतःवर आणि स्वतःच्या इच्छांवर खूप प्रेम असतं. तुम्हाला हे मान्य करायला पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का? ज्याचं स्वतःवर खूप प्रेम किंवा खूप इच्छा ज्याच्याकडे असतात तोच मनुष्य नैराश्यात जाऊ शकतो. ज्याचा आवाजच नाही एनर्जी, ती नकारात्मक एनर्जी रूपांतर व्हायला एनर्जी आहे कुठं? म्हणून 2 प्रकारच्या एनर्जी फॉर्म होतात. एनर्जी इज अ कॉन्स्टंट, आयदर इट गो टू द पॉझिटिव्ह वे, आयदर इट गो टू द निगेटिव्ह वे. एक तर नकारात्मकाकडे जाईल किंवा सकारात्मकाकडे येईल. मग नकारात्मककडे जर एनर्जी जात असेल तर ती कशा प्रकारे जाते? तुम्ही बघितले असेल. मी आता तुम्हाला एक फोटो दाखवतो आणि हा फोटो आता कृतीत करून दाखवतो. म्हणजे मी आता असा बस असा आहे, फोटो दाखवणार होतो परंतु मग माझं रेकॉर्डिंग थांबेल. असा अवस्था आहे, डोक्याला मी हात लावून बसलेलो आहे. अशा वेळेस माझी अवस्था कशी आहे? मी नैराश्यात आहे की मी आनंदात आहे? आणि मी जेव्हा असा हात केलेला आहे किंवा मी उड्या मारतोय, याहू करतोय, त्यावेळेस माझ्या मनाची अवस्था कशी आहे? म्हणजे याचा अर्थ नैराश्य ही जी आहे यामध्ये तुमच्या कृतीमध्ये काहीतरी फरक पडतोय. मग कृती येते कुठून? कृती येते भावनांमधून. या भावना कुठे निर्माण होतात? तर आपल्या शरीरात त्या भावना निर्माण करण्याचं कार्य करतात हार्मोन्स. 2 प्रकारचे हार्मोन्स आहेत ते आपल्याकडे निगेटिव्ह भावना निर्माण करतात. एक आहे कॉर्टिसॉल आणि दुसरं आहे सीरम लॅक्टेट. या 2 ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस तुम्ही विशिष्ट भावनेने प्रेरित असतात त्यावेळेस या गोष्टीचं सिक्रेशन आपल्या शरीरात जास्त होतं, हार्मोन्स. आणि या भावना निर्माण करून होतात. भावना अचानक येतात का? नाही, भावना या विचारातून येतात. म्हणजे सगळ्यात पहिली अवस्था मूळ काय झालेलं आहे?
नैराश्याचं मूळ कुठं आलं आता? हे आलं विचारात. म्हणजे आमच्या विचारात प्रथम दूषण येतात, नंतर ते भावनेपर्यंत जातात. भावना आली की आपले इंटरनल हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात, आणि इंटरनल हार्मोन्स सिक्रेट झाले मग मी तुम्हाला सांगितले दोन नावं हार्मोन्सचे, कॉर्टिसॉल आणि सीरम लॅक्टेट. या दोन हार्मोन्सचा जर इफेक्ट पाहिला लगेच तुम्हाला जाणवतं की नाही माझी अवस्था जरा लो, म्हणजे कमी आत्मविश्वासाची, कमी प्राणवायूची झालेली आहे. तर त्याच्या अगेन्स्ट प्रेग्नंट वुमन किंवा जिला मातृत्व आहे त्या स्त्रीमध्ये ऑक्सिटॉसिन आणि आणखी एक हार्मोन्स आहे त्यांचं प्रोलॅक्टिन, या हार्मोन्सचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे बघा, जन्माच्या अगोदर काही ममत्व फारसं जरी बाळाबद्दल नसलं तर जन्मल्यानंतर त्या बाळाबद्दल असे ममत्व येतं, त्याची काळजी घेण्याची गोष्ट वाढते, आपलेपणा वाढतो, ममत्व वाढलं, आपलेपणा वाढलं, इंक्लुझिव्हनेस वाढतो. या गोष्टी कशामुळे घडतात? त्या हार्मोन्समुळे. पण हार्मोन्सच्या पूर्वी काय घडलेलं आहे? त्याच्यापूर्वी विचार आलेला आहे, मला मातृत्व येणार आहे, मी मातृत्वात आलेले आहे, ही भावना पण आहे तिथे. म्हणजे याचा अर्थ सगळ्या गोष्टीचं मूळ जे आहे ते विचारात आहे. मग आता जर या विचारात मूळ असेल तर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लागली पाहिजे की हा विचार आहे. आता आपण नैराश्याकडे. मग नैराश्य हा तुमची अवस्था आहे की विचार आहे? सरळ साधी गोष्ट आहे की नैराश्य ही एक चक्र जे आहे त्या चक्रातून निर्णय विचार तुमच्या मनात येतात, त्यातील एक अवस्था आहे. म्हणून तुम्ही नैराश्य स्वतःवर आरोपित करून घेत असाल आणि मी निराशावादी झालेलो आहे किंवा मी डिप्रेस झालेलो आहे किंवा मला आता जगण्याची काही उमेद राहिली नाही, असं जर तुम्ही समजत असाल तर ते बरोबर आहे का चूक आहे? निश्चितच चूक आहे. कारण जशी आनंदाची एक अवस्था आहे, जशी क्रोधाची एक अवस्था आहे. रस्त्याने जाताना एक दगड घेतला आणि तुम्हाला मारला, त्यावेळेस तुम्ही ओरडला, पण ती अवस्था कायम आहे का? नाही. ती अवस्था थोड्या वेळापुरती तुमच्या वेदना कमी झाल्या का जसे तुम्ही शांत होतात तसंच हा विचारांचा आवेग जर कमी झाला ऑटोमॅटिकली तुमचं ती नैराश्याची अवस्था आहे ती कमी होत. आणखीन एक आम्हाला सवय असते आमचे दोष दुसऱ्यावर लादण्याचे, हे एक नैराश्याचे कारण आहे. परंतु एक लक्षात घ्या, एक गोष्ट खुणगाट बांधून घ्या मनाशी, जगात जी काही वाईट घटना माझ्या बाबतीत घडते त्यात फक्त मी आणि मीच जबाबदार असतो, दुसरा कोणीही नाही. हे ज्या वेळेस तुम्ही स्वतःला समजून सांगाल, स्वतःला समजून घ्याल, त्याच वेळेस तुम्ही त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न कराल. कारण आज तुम्ही अ ला दोष दिला, उद्या ब ला दिला, 12 खडी 52 पर्यंत आहे आणि त्या 12 खडीला परत त्याच्या शब्द रचना करायचं झालं तर अनंत शब्द भंडार होऊ शकतं, म्हणजे अनंत मार्ग होऊ शकतात. म्हणून सगळ्यात पहिली अवस्था जी आहे तर जी अवस्था आलेली आहे आत्ताची, मला थोडं नैराश्यमय वाटतं, मला थोडं असुरक्षित वाटतं, माझ्या एन्झायटी वाढलेली आहे, त्याच्या बाबतीत फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. मग मला एक सांगा, ज्या गोष्टीला मी जबाबदार आहे त्या गोष्टीला उत्तर कोण देऊ शकणार आहे? मीच देऊ शकतो. आपण दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःचं मूल्यमापन खूप करतो. लोक काय म्हणतील, पूछा है लोग क्या कहेंगे लोग. आपण दुसऱ्याच्या नजरेतून पाहायला लागलो तर कोणातून कोणात काही व्यंग दिसणार आहे आणि लोकांना चांगले गुण पाहण्यापेक्षा दुसऱ्यातले वाईट गुण पाहण्याला आवडतं. आणि जर आपल्याकडे भारतीय लोकांचा एक काही स्वभाव आहे, पाठीमागं दुसऱ्यांबद्दल नको त्या शब्दात टीका करणं, आणि ही जर आपल्यापर्यंत टीका पोहोचली तर मग आपण ती दिवाळी लागून घेतो आणि जर बऱ्याच ठिकाणाहून जर आली तर मग आपण आपल्यात हिंकस भावना निर्माण करायला सुरुवात करतो, कारण आपण एका विचारात अडकून पडलेलो आहे. तुम्ही आपल्या मनाचा कधी विचार केलाय का की तुमचं मन नेमकं कुठं असतं ते? मित्र, आपलं मन बऱ्याच वेळा एक तर भूतकाळात असतं, नाहीतर वर्तमान काळात असतं, भविष्य काळात असतं. वर्तमान काळात फार थोड्या वेळ असतं. म्हणजे हा आपण पेंडुलम आहे, कधी वर्तमान काळातून सोडून देतो जातो भूतकाळात, भूतकाळातून येतो जातो वर्तमान काळात, आणि हीच अवस्था आपल्याला सगळ्यात जास्त घातक आहे.
कारण तुम्ही भविष्यात गेला की जे तुम्हाला आवडलेले नसेल असे प्रसंग तुम्हाला आठवतात. आणि मी तुम्हाला सांगितलं का तमोगुणाचं प्रगतीकरण जास्त आहे, त्यामुळं या अशा प्रकरणाचे चिंतन, नकारात्मक गोष्टीचं चिंतन आपण जास्त करतो. बघा, विचार करून बघा तुम्ही, विल रिअलाइज मी नकारात्मक गोष्टीचं चिंतन जास्त करतो. आणि जितकं नकारात्मक गोष्टीचं चिंतन करतो तसं माझा पेंडुलम कुठं राहतो? नकारात्मक भावनेत. बस तिथून सुटला मी परत जातो भविष्यात. आणि भविष्यात माझं कसं होणार आहे, माझं काय, परत मी स्वतःबद्दल विचार करतो तिथं. म्हणजे भूतकाळात राहतो त्यावेळेस काही गोष्टींबद्दल राग येतो, द्वेष येतो, घृणा येते. भविष्यात गेले की चिंता येते. सगळ्या एवढ्या निगेटिव्ह गोष्टी जर गोळा करताय तर त्याचे परिणाम दाखवणार की नाही? मी जर रस्त्यावर गेलो आणि मी रस्त्यावरची सगळी घाण गोळा करून आणली घरात तर त्याचा वास दुर्गंधी देणारच आहे. मग ह्या विचारात आपण जास्त वेळ राहत असल्यामुळे आपल्याला नकारात्मक गोष्टीत जायला त्याच्याप्रमाणे आपण स्वतःच रस्ता तयार करून घेत असतो. आता आपण बघा पाहिलं की निराशा किंवा नैराश्य किंवा डिप्रेशन ही एक अवस्था आहे. मग या अवस्थेतून जर मला बाहेर यायचं असेल तर मला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिला प्रकार आहे तर मी वर्तमानात जास्तीत जास्त राहायला पाहिजे. अर्जुनाने ज्यावेळेस आपला रथ मधी नेला, सगळ्यांना पाहिलं, पहिल्या अध्यायाचा जर आपण 24-25 पासून वाचायला सुरुवात केली, अध्यायापासून याच्यापासून श्लोकापासून, तर अर्जुन एक तर भूतकाळ आठवतोय तर माझेच सोयरे सगळे समोर जवळ आहे आणि भविष्य पाहतोय तर मी यांच्याशी लढणार, यांना मारणार. बघा, अर्जुन वर्तमानात आहे का? नाही. तो गेला एक तर भूतकाळात गेला, एक तर गेला भविष्य काळात गेला. म्हणून सगळ्यात पहिली महत्वाची अवस्था जी आहे ती तुम्हाला वर्तमान काळात राहणं तुम्हाला आलं पाहिजे. तर वर्तमान काळात कसं राहायचं? सोपं आहे. जे तुम्हाला कर्म दिलेलं आहे आणि 247 दुसरा श्लोक, आणखी 47 श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे जे कर्म केलेलं आहे ते कर्म तू करत राहा, त्याच्यावर फळावर तुझा अधिकार नाहीये, पण तू कर्म करत राहा. आम्ही काय करतो, मी आज ही गोष्ट केली लगेच म्हणतो मी एवढं केलं आणि माझं एवढ्या करण्याचं कोणाला काही चीजच नाही. एक गोष्ट मनाची पक्की गुणगाठ बांधून ठेवा, तुम्ही जे काही कर्म करता, ज्या काही गोष्टी करता त्या तुम्ही जगासाठी करत नाही, तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी करता, स्वतःच्या आनंदासाठी करता. आणि तुम्ही किती नाकारा हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, तुम्हाला हे स्वीकारलंच पाहिजे. तर जे मी काही करतो ते मी फक्त माझ्या स्वतःसाठी, माझ्या समाधानासाठी, माझ्या आनंदासाठी करतो. आणि हे जर सत्य जर उमललं तर मग आपण म्हणू शकत नाही मी एवढं केलं पण त्याला कोणाची काहीच किंमत नाही, घरात मी एवढं केलं कोणी काहीच किंमत करत नाही. नाही, तुम्ही जे काय करता ते स्वतःच्या आनंदासाठी करता, स्वतःसाठी करता. हे जर एकदा तुम्ही समजून घेतलं मग स्वतःसाठी करता तर मग स्वतःला शाबासकी द्या, स्वतःच्याच पाठीवर थाप मारा ना. त्या दुसऱ्यांकडून अपेक्षा करता. दुसरी गोष्ट आहे तर जे सत्य आहे जे आहे त्या स्वरूपात करण्याची तयारी ठेवणार. तुम्ही एखाद्या परीक्षेत फेल झाला किंवा तुम्हाला प्रमोशन 3 वर्ष मिळणार नाही किंवा तुमची बदली कार्यकारी पदावर झालेली आहे किंवा तुमची बदली वेल्ला किंवा रिमोटच्या ठिकाणी झालेली आहे, हे मान्य करा ना. मान्य केलं तर त्रास वाटतो का? पण जर मान्य केलं नाही तर आपण याचे कारण शोधत बसतो. माझी बदली, मग XYZ माणसांनी माझ्याबद्दल मन कलुषित केलं असेल, साहेबांचं माझ्याबद्दल मत चांगलं नाही, तिसरी गोष्ट मी एवढं काम करतो पण कोणाला त्याचं काहीच नाही, माझ्या कामाचं बरोबर मूल्यमापन झालेलं नाही, मला न्याय मिळालेला नाही. पुन्हा येतो मी परत पहिल्या गोष्टी, अरे बाबा जे काही तुला मिळालेलं आहे ते तूच निर्माण केलेलं आहे आणि तूच त्याला जबाबदार आहेस. दुसरा फक्त निमित्त मात्र झालेला आहे त्याला, परंतु खरा जो कारण असेल तर तू आहे. हे जर समजून घेतलं तर मग आपण सत्य जसं आहे तसं स्वीकारू शकतो. पण बहुतेक वेळा आमची सत्य मान्य करण्याची तयारी नसते. आणि सत्य मान्य करण्याची तयारी नसले तर मग बघा, खोटा जर आपण भ्रम ठेवला तर त्याचं फळ तरी चांगलं मिळणार आहे का? जी गोष्ट चांगली नाही
तिच्यापासून तुम्ही कधीच चांगल्याची अपेक्षा करू नाही. गार्बेज इन गार्बेज आउट. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला पाहू नका. जे आहे ते तुम्हाला माहिती आहे ना, मग का बरं दुसऱ्यांकडून अपेक्षा करता का दुसरा माझ्याशी असा वागेल, दुसरा माझ्याशी तसा वागेल, दुसरा मला हे देईल, दुसरा मला ते देईल. अजिबात आवश्यकता नाही. चौथी गोष्ट जी आहे ते आपण पाहिलेलं आहे. पहिले घडते विचार, नंतर घडते भावना, नंतर घडते कृती आणि नंतर होती हॅबिट. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीची तुम्हाला आवड असेल आणि ती गोष्ट तुम्ही अनेक वेळा केली तर ती तिची सवय होते. मग ही सवय जर अनेक वेळा केली तर त्याचं व्यसन होतं. मग त्याच्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. सतत जर पुढे केलं तर ते तुमचं चारित्र्य होतं. म्हणजे एखादा मनुष्य सतत रागात 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 राहत बसला, तुम्ही 3 महिने प्रॅक्टिस करा रागात राहण्याची, मग तुमच्या जवळ लोकांना यायला सांगावं लागणार नाही हा रागिष्ठ मनुष्य. आम्ही इथं भाजी रास्ता पेठेत एक भाजी आणायला जातो आणि तिथे एक बाई आहे, ती नेहमी स्टॉल लावते, पण ती आलेल्याला प्रत्येकाला दोषच देत असते. मग आता दुसरा भाजीवाला आला ना, तो अगोदर सगळे त्या बाईपासून सावध. म्हणजे आता काय झालं, त्या बाईची ओळख काय झाली, भांडकुदळ बाई म्हणून तिची ओळख झालेली आहे. मग जर एखादी गोष्टीची ओळख आपल्या विचारांमुळे जर होत असेल तर आपल्या विचारांची दिशा विरुद्ध केली तर, म्हणजे आपण पहिल्यांदा काय करत होतो, पहिल्यांदा म्हणत होतो विचार पहिला आला. आता या नैराश्यातून बाहेर यायला आपण पहिले कृती करूया. तुम्ही आज असं खालीमान घालून 2 पाय टोकं ठेवून मुसमुसू रडत बसलेले, त्याच्याऐवजी दोन्ही हात पसरा, जगाला आव्हान द्या, अशा पोज मध्ये उभे राहा, जितक्या उड्या मारायच्या तेवढ्या उड्या मारा. लहान मुलांचं बघितलं, आत्ता असतील आत्ता रडतील आणि जे कुठल्याही गोष्ट पाहिजे कुठल्याही गोष्टीचे खेळ करतील. आईने साखर आणायला सांगितली तरी हातात पिशवी घेऊन टिंगण 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 म्हणत दुकानापर्यंत जातील. शिकून येताना पैसे खाली पडले तरी त्यांना भान नसतं त्याचं. शिकून त्याचे नाटक येतील. कोणी भेटत अगदी इतकं प्रेमाने त्याचं स्वागत करतील, इतक्या प्रेमाने त्याच्या संग बोलतील. आपला हा स्वभाव आपण विसरून चाललो. हा स्वभाव विसरला की कडक इस्त्रीचा आणि सरकारी चेहरा आणि त्यात जर वरिष्ठ कार्यालयात काम करत असेल आणखीनच आपण कडक चेहरा करून कधी हसायचं नाही, कधी कोणासंग प्रेमाने बोलायचं नाही, कधी कोणाला काही सांगायचं नाही, एकदम इस्त्रीचा कडक चेहरा करून बसलं तर कशा प्रकारे येणार तुमच्याकडे या गोष्टी. म्हणून एक लक्षात घ्या की नैराश्यावर जर मात करायची असेल लहान मुलांसारखं वर्तन ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की जी कृती जॉयफुल एनर्जेटिक वाटते ती कृती करायला सुरुवात करा. आता बघा बरं, 2 मिनिटं तुम्ही तुमचे हात आता लांब फायला बरं, 2 मिनिटं करता फायला पहिला 1-2 मिनिट वा. आणि आता तुमचे चेहरे बघा सगळ्यांनी एकमेकांनी. बघा जसं हात फिरवला तसा तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं. जसं हास्य आलं तसंच तुमच्याकडे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट झाले. लगेच तुमच्या विचारांची दिशा जी आतापर्यंत वेगळ्या दिशेने चालली ती बदलली की नाही. एक कृती माझी एक कृती जर माझ्या विचारांची दिशा बदलू शकते तर मी याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का करू नये. म्हणून माझा जाणीवपूर्वक प्रयत्न असा असला पाहिजे की माझी कृती ही मला वर्तमानात ठेवता आली पाहिजे. आणि तुम्ही बघा ज्या वेळेस तुम्ही कामात मग्न असता, ज्या वेळेस तुम्ही खेळात मग्न असता, त्याच्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांबद्दल त्याचं चांगलं व्हावा असं विचार करत असता, मी माझं सोडून, त्यावेळेस बघा तुम्हाला आतूनच मोठं झाल्यासारखं वाटतं की नाही. तुमची कृती मोठी होती, तुमचे विचार मोठे होतात, तुमच्यात एक प्रकारची प्रगल्भता येत चालते. मग अशा वेळेस मी माझ्यासाठी आपण विचार करत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण काही वेळेस मेडिटेशन, आता मेडिटेशन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हटलं की लगेच काही लोक गंभीर अर्थ काढतात. पतंजली योग सूत्रात एकूण योगाचे 8 प्रकार सांगितलेले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी.
आता आपण याच्यात ध्यान म्हटलं म्हणजे थोडा वेळ शांत बसून आपल्या श्वासाचं निरीक्षण करणे. फक्त थोडा वेळ बसून श्वासाचं निरीक्षण करणे. आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीत म्हणजे सनातन संस्कृतीने आपल्याला एक खूप मोठी देणगी दिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल जगातला सगळ्यात पहिला ध्वनी कुठला आहे? ओम. आणि हा ओमचा उच्चार आपल्या शरीरात 7 केंद्र आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? आध्यात्मिक दृष्टीने 7 केंद्र सांगितलेले. पहिलं आहे मूलाधार चक्र, दुसरं आहे स्वादिष्ठान, तिसरं आहे मणिपुरी आपल्या बेंबी बसलं, चौथा आहे अनाहत, पाचवा आहे विशुद्ध आणि 6वा आहे आज्ञाचक्र. आपलं आज्ञाचक्र जे आहे त्याच्यावर आपले डिप्रेशनचे किंवा आनंदाचे किंवा उत्साहाच्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. आणि ह्या ओमचा डायरेक्ट परिणाम काही केंद्रापासून ओम आपल्या आज्ञाचक्रापर्यंत होतो. म्हणून ओमचा उच्चार करताना आपण जर ओमचा उच्चार केला काही नाही 7 वेळा ओमचा उच्चार केला तरी बघा तुम्हाला असेल तुम्हाला एक ऊर्जित अवस्था तुमची प्राणशक्ती वरती आल्यासारखी तुम्हाला वाटत. आणि हा उच्चार करताना कसा करायचा आहे थोडं लक्ष द्या. या तिन्ही गोष्टी तुमच्या त्या उच्चारल्या गेल्या पाहिजे. आणि तुम्ही जगात असे एकमेव व्यक्ती आहेत का ज्याला नैराश्यात झालं? तुमचं महत्व किती हो? किती काळ तुम्ही त्याच अवस्थेत राहणार आहात? स्वतःबद्दल बदलणार आहे का नाही? श्रीकृष्णाचा विचार केलाय का कधी? अहो जन्माच्या अगोदर त्याला तुरुंगात पीठ केलं. जन्मल्याबरोबर त्याला काय करावं लागलं? भयान काळ रात्र. त्या काळ रात्रीतून त्याला यमुनेचा पूर पार करून पलीकडे जावं लागलं. पुढे गेला नाही तर 6व्या दिवशी पुतना आली विष पाजायला. हे गेला नाही त्याला झंकासूर आला मारायला. एक ना अनेक संकट त्याच्यावर येत राहिले. पुढे गेला कंस आहेत मारण्यासाठी पाठीमाग. म्हणजे एक गोष्ट येत राहिला. पुढे राज्याभिषेक झाला ते तिकडून इकडचं मथुरा सोडून तो गेला द्वारकेला. तिथे काल येऊन तिथं आला. त्याला मित्राला गुहेत जाऊन लपावं लागलं. आणि हा श्रीकृष्ण कधी नैराश्य झालेला कधी पाहिला का तुम्ही? कधीच पाहत नाही. श्रीकृष्णाचा मला एक नैराश्यवाला फोटो दाखवावं. कधी तुम्ही दाखवू शकणार नाही नैराश्यवाला फोटो. रामाचं उदाहरण घ्या. वयात आला थोडासा 15-16 वर्षाचा लगेच आले वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र. आम्हाला आमच्याकडे द्या की आम्हाला जंगलात यज्ञ करायचा आहे आणि आमच्या संरक्षणासाठी रामाला द्या. शिकून येतो कुठं नाही म्हणजे आता राज्याभिषेक करायचा. राज्याभिषेकाचा समारंभ जवळ. उद्या त्याचा राज्याभिषेक होणार. आपला परवा एक आपण पाहिलं ना एक शशिकलाचा होणार होता तो जावं लागलं वनवासात. अरे बापरे आमच्यासारखा एखादा मनुष्य आज तर नैराश्यात जाऊन सगळं खाणं पिणं सोडून म्हटलं सबज दुनिया में कुछ राम नाही. लोक छोटे छोटे म्हणजे काय 97% मार्क पडले 98% का पडले नाही म्हणून आत्महत्या करतात. अहो त्या रामाचं उदाहरण तुमच्या समोर आहे की ज्याचा राज्याभिषेक होणार होता त्याला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. बरं बिचारा वनवासात गेला त्याच्याबरोबर त्याची बायको जात होती तिथे अपहरण केलं गेलं. बरं मोठं युद्ध करून मुश्किलीने ती बायको परत आणली तर लोकांनी लगेच संशय घेऊन त्याच्यावर निंदा सुरू केली. बस तिला जंगलात पाठवून दिलं. तिला जंगलात पाठवल्यानंतर मग लवकुश झाले. नंतर मग पुढं मिलन होईल असं वाटलं होतं की परत एकत्र राहायला येईल. तर लवकुशने युद्ध खेळलं. आलं सीता समोर दिसली तर तिने स्वतःला धरणीत सामावून घेतलं. म्हणजे एवढे प्रसंग येऊन राम आणि कृष्ण यांचा आदर्श आपण म्हणतोच की नाही. मग तर या सगळ्या गोष्टी असतात तर आमची किंमत कितीची आहे म्हणजे एक लक्षात घ्या. तुमची किंमत छोटीशी. मग तुमच्या नैराश्याची किंवा तुमच्या नकारात्मक भावनेची किंमत किती हो दिसते का तुम्हाला? ती नाही. म्हणून एक मित्र लक्षात घ्या जो जीवन आहे ते आनंदाने लहान मुलांसारखं जगलं मला वाटत नाही नैराश्य ही गोष्ट तुमच्या जीवनात काही प्रश्न निर्माण करेल. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.